चांगला दिसतो. आणि केस त्याचे मद्रासी अण्णा. मद्रासी अण्णाच्या पार्टीला आणली माहिती आणि लय भारी. हॅलो, गुड मॉर्निंग. आता मी निघाली आहे, जॉबला जाण्याची तयारी चालू आहे. त्याच्या आधी स्वयंपाक. इथे भात घातला आहे, मुलांसाठी अंडे बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि डाळ बनवायचे वरण. तर त्याच्यासाठी मुगाची डाळ आणि थोडी तुरीची डाळ अशी मिक्स करून भिजत ठेवलेली आहे. तर आणि इकडे मेथीची भाजी बनवण्याची पण तयारी आहे. मेथीची भाजी पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहे, रात्रीच निवडून ठेवलेली होती. तर आता ती बनवते. आणि जॉबला जायचं आहे, आज 11ची शिफ्ट आहे म्हणून थोडं उशिरा चालू झालं आहे स्वयंपाक. तर चला आता आवरायला घेते. भाजी तयारी चालू झाली, तयारी टाकायची तयारी चालू आहे. मी तर भात होतं. भाजी होत आली आहे. इथे अंड्याची बुर्जी तयार झाली. चिमण्याचा कूट टाकते. बॉईल अंड्याची बुर्जी टाकून झालेली आहे आणि मेथीची भाजी अजून होते. अंड्याची भुर्जी पण माझी बनवून झाली आहे आणि इथे वरण होतं आहे आणि इथे आता पीठ मळण्याची तयारी, कणिक मळण्याची तयारी. A few moments later. तर आता मी आहे जॉबवरती आणि सकाळी जी भाजी बनवली तीच मी आता सध्या टिफिनमध्ये घेऊन आलेली आहे. सलॉनमध्ये पण आज ट्रेनिंग चालू होती. वॅक्सिंग, ब्लीच, डिटॅन आणि याची ट्रेनिंग होती आज. नवीन प्रोडक्ट लॉन्च होणार आहे त्याच्यासाठी. तर मी स्वतःवरतीच वॅक्सिंग करून घेतली कारण आता फंक्शन पण आहे, लग्न आहे पुढच्या हप्त्यामध्ये. तर मी माझी वॅक्सिंग झाली आज आणि ब्लीच वगैरे करून घेतलेलं आहे. माझ्या चेहऱ्यावरती ब्लीच झालेलं आहे. पिठा नाही आहे. इकडे आपल्या इकडे कल्याणमध्ये जरीमध्येची जत्रा असते, आहे अजून पण ना मध्ये होती. अच्छा, तर तिकडनं श्रद्धाने हा खाऊ आणले आणि हा जत्रेमध्येच मोस्टली भेटतो ना सर, जत्रेमध्येच. आणि हे पण खाजा तर माझं फेवरेट आहे. श्रद्धा, आता मी हे खाते. हॅलो, मी आता घरी आलेली आहे. तर वाजले जवळजवळ 11:15. आणि आता जस्ट मी आलेली आहे. मी सकाळी 9:15 वाजता गेलेली होती. तर ती मी आत्ता येते घरी. ॲक्च्युली सलॉन लाईफ अशीच असते. जे पण माझे सलॉनमध्ये जे माझे मित्रमैत्रिणी असतील जॉबला त्यांना चांगलंच माहीत असेल की सलॉनमध्ये जाण्याचा टायमिंग असतो पण घरी येण्याचा टायमिंग नसतो. कारण क्लायंट्स असले तर मग ते सीझन वाईजमध्ये थांबावं लागतं, करावं लागतं आणि करतो. आम्हाला मजा पण येते करायला, चांगलं वाटतं, चांगलं एन्जॉय, टीमवर्क करून आम्ही काम करतो. तर असं असतं. मग आता सीझन चालू आहे लग्न सराईचा, आता स्टार्ट होतं आहे हळूहळू. तर म्हणून आज मला झालं आहे लेट. आणि मी नाही तर हे मुलं पण घरी नाही. कार्तिक आत्ता झालं आहे. मी घरी नसले तर मुलं नसतात. संकल्प अजून पण आलं नाही. कार्तिक आता झालं. कार्तिकची हेअरकट बघा, दाखव रे. ही कुठली कट आहे? लेट कट. तर आता मी स्वयंपाकाचं बघते आता काय आहे, काय बनवायचं आहे. कारण मुलं जेवणासाठी वाट बघतात. आता कार्तिकला शाळेला सुट्टी आहे म्हणून काय वाटत नाही उशिरा येणं. पण कार्तिकला शाळेत जायचं असेल तर मग प्रॉब्लेम होतो कारण मी घरी येईपर्यंत झोपतो. हा ना नानू?
आता त्याला सुट्टी आहे म्हणून मी पण बिंदासपणे थांबते. आणि हेच दिवस असतात सलूनमध्ये कमवण्याचे. आम्हाला पण टार्गेट असतात, सगळ्या गोष्टी असतात. तर ठीक आहे, मी आता स्वयंपाकाचं बघते काय करायचं ते. तर आता संकल्प पण आता घरी आलेला आहे 11:15ला. पण असं काय नियम आहे का रे, जोपर्यंत मी घरी येत नाही मी तोपर्यंत? 8 वाजता आलो, थोडं बसलो तिथं होतं जरा ढोलबिल जाऊन आलो. तिकडे कशासाठी गेला होता? असंच संकल्पला हा ड्रेसिंग छान दिसतो ना, चांगला दिसतो. आणि केस त्याचे मद्रासी अण्णा मद्रासी अन्नाच्या पार्टीला आणि माहिती आणि आले भारी. ठीक आहे, चला आज कुठे गेला होता तू सांग फिरायला? आज संकल्प त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेलेला होता मुंबईला. मुंबईमध्ये कुठे? बीचला. सकाळी तो किती वाजता गेला रे? 11 11:30 ना? 11:30चा प्लॅन झाला आता जायचंय. अच्छा, त्याच्यामुळे त्यांनी हे कपडे घातलेले होते. हे नव्हते, ब्राऊन शर्ट होता. ओके, हे फक्त घरातून घालून गेला होता. तर तो पण आता थोड्या वेळ पूर्वी आला, तरी 6 साडेसहाला आला ना बाबडी? 7 वाजता आलो. हां, 8ला. घरी येऊन परत फ्रेश होऊन तो त्याच्या आजीकडे गेलाय. आणि आता घरी आलेला आहे तो 11:15 वाजता. आणि मला आता आज पण काय स्वयंपाक बनवायचा नाही आहे, कारण संकल्प पण घरी नव्हता दिवसभर. आणि कार्तिक एकटा होता, तो पण त्याच्या आजीकडे गेला होता, तर त्याच्यामुळे तो तिकडेच जेवला. म्हणून माझं सकाळचं जेवण तसंच आहे. तर मी आता जेवण बनवणार नाही आहे, कारण मी सकाळी वरण भात बनवून गेलेली होती. आता सीझन चालू आहे म्हणून मला माहिती आहे की कधी पण मला लेट होऊ शकतं, म्हणून मी दोन्ही वेळेचं वरण बनवून जात असते. तर त्याच्यामुळे काय बनवायचं नाही आहे. जर काय वाटलंच तर पापड वगैरे फ्राय करायचं आहे, तर मग आपलं सोपं ऑमलेट बनवून देईन. तर आता थोडंसं काम आहे घरामध्ये, पसारा वगैरे आवरायचं, ते आवरते, कारण स्वयंपाक तर नाही आहे. तर चला भेटूया आपण.